पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का सांगा. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावे. पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार. आता संजय राऊत त्याच्या जीवेला काही हाड नाही. ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे. आमदार आहेत ते सगळे सोडून गेले. भाजप बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे. ज्याला कुंभमेळा मंत्री केलं त्याच्याच नातेवाईकांनी कुंभमेळ्याच्या कंत्राटात घोटाळ्यावर घोटाळे केलेत ही गाथा आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची. कारण कुंभमेळ्याच्या कंत्राटात घोळ केल्याप्रकरणी महाजनांच्या नातेवाईकांना तर अटक झालीच, पण आता महाजनांचे जावई बापूही आरोपांच्या पिंजऱ्यात आलेत. महाजनांचे जावयानं 27 कोटी रुपये खाल्ले असं म्हणत संजय राऊतांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोपांची तोफ डागली. त्यामुळे पूर्ण भाजपचं आता घायाळ झाली आहे. तसं तर राऊत भाजपला डेली डोस देत असतात. मात्र काल नाशिकच्या मोर्चात या आरोपांना आणखी धार मिळाली आहे. त्यातून काय हे कंत्राट घोटाळ्याची गाथा. देवा तू कुठं सुरक्षित नाही का रे आता असं म्हणायची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. अयोध्येतल्या राम मंदिरातील चोरीचं प्रकरण अजूनही गाजतंय, पण आता कुंभमेळ्यातील घोटाळ्यानं देवाच्या दारी पुन्हा पुन्हा चोरी हा सीझनच सुरू केलाय असं वाटू लागलंय. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नाशिकमध्ये आगामी 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अतिशय गंभीर आणि थेट स्वरूपाचे आरोप केले. नाशिक येथील रस्ते, खड्डे आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेना पक्षानं काढलेल्या एका भव्य जनमोर्चा दरम्यान आयोजित जाहीर सभेत बोलताना राऊत यांनी हा बॉम्ब गोळा टाकलाय. त्यांनी दावा केलाय की कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राखीव असलेल्या सुमारे 35,000 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यातून मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीची विल्हेवाट लावली जाते. यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या जावयाशी संबंधित असलेल्या एका खासगी कंपनीला झुकतं माप देत सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल 27 कोटी रुपयांचं कंत्राट बेकायदेशीरपणे बहाल करण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला असून या संबंधीची सर्व अत्यंत गोपनीय आणि ठोस कागदपत्र तसेच पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. या खळबळजनक आरोपामुळे महायुती सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष चांगलाच अडचणीत आल्याचं चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळतंय. पालकमंत्री म्हणून तुम्ही या 10 लोकांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये नुकसान भरपाई देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडनं मंजूर करून आणणार आहात का कॅबिनेटमध्ये. जे जखमी आहेत त्यांना किमान 50 लाख मिळावेत, कारण ते त्यांचं कायमचं अपंगत्व काही लोकांना आलं. पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का सांगा. तुम्ही खा पैसे. सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत. आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे त्या या सरकारमध्ये, पण कामं करा. पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराची व्याख्या बदललेली आहे. कमिशन खाऊन पैसे खाऊन सुद्धा जो काम करत नाही त्याला भ्रष्टाचार म्हणतात. पूर्वी आमच्या काळामध्ये कामामध्ये जर गैरव्यवहार केला तर तो भ्रष्टाचार होता. आता या सरकारमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत पैसे खाणं हे याला राजमान्यता मिळालेली आहे. त्याच्यामुळे पैसे खातात, हे कोट्यावधीचे पैसे खातात. संजय राऊत यांच्या या थेट आणि आक्रमक प्रहारानंतर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. राऊत यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करताना महाजन म्हणाले की संजय राऊत यांच्या जिभेला हाड राहिलेला नाही आणि केवळ प्रसार माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते रोज सकाळी उठून कोणावरही बिनबुडाचे आरोप करत सुटतात. महाजन यांनी प्रशासकीय पारदर्शकतेचा हवाला देत स्पष्ट केलं की सध्याच्या डिजिटल युगात शासकीय स्तरावरील सर्व लहान मोठी कंत्राटं ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन टेंडरिंग प्रक्रियेद्वारे दिली जातात. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही मंत्र्याला किंवा उच्च पदस्थ अधिकाऱ्याला आपल्या मर्जीतील व्यक्तीला किंवा नातेवाईकाला कंत्राट देणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. माझ्या जावयाचा अथवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कोणत्याही कंत्राटाशी दूरपर्यंत संबंध नाही. राऊत यांनी केलेले 27 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केवळ राजकीय आकस आणि चारित्र्य हनन करण्याच्या उद्देशाने रचलेले एक कपोलकल्पित कथानक आहे. जर राऊत यांच्याकडे खरोखरच काही पुरावे असतील तर त्यांनी ते हवेत न बोलता तात्काळ न्यायालयात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करावेत, अन्यथा जाहीर माफी मागावी.
वारंवार अशा प्रकारे खोटेनाटे आरोप करून सामाजिक आणि राजकीय प्रतिमा मलिन करणाऱ्या संजय राऊत यांच्या विरोधात आपण न्यायालयात जाऊन कडक कायदेशीर कारवाई आणि कोट्यवधी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही महाजन यांनी दिला. संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. नाशिक दौऱ्यात ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक येते म्हणून जाहीर केलंय. त्याच मुख्यमंत्र्यांचे दत्तक पुत्र आज वेगवेगळे घोटाळे करतात. आपल्याला दत्तक पुत्र म्हणून उपाधी देतात. आता संजय राऊत आहे, त्याच्या जिभेला काही हाड नाही. ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे. ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर काय बोलतायत, ते इलेक्शन कमिशनवर काय काय बोलतायत, त्याच्या जिभेला कुठे हाड नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो. पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रामध्ये पडत नाही. तुमच्या बरोबर आता 2 खासदारांच्यावर तिसरं राहिलेलं नाही, बरोबर आहे. आमदार आहेत ते सगळे सोडून दिलेत. नगरपालिका तुमच्याकडे नाही. भाजपा बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे. बाकी त्यांच्या मागे कुठलाही जनाधार राहिलेला नाही. ते अतिशय म्हणजे असे वैतागलेले मला दिसत आहेत. आणि म्हणून वाटेल तशी भाषा की जी टीव्हीवर तुम्ही दाखवू शकत नाही अशा भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करून त्या ठिकाणी बोलतायत. त्यामुळे त्यांना किती गंभीरतेने घ्यावं हे तुम्ही ठरवायचं. या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळं नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या एका मोठ्या गुन्हेगारी रॅकेटशी जोडली गेली आहेत, ज्यामुळे हा वाद अधिकच गुंतागुंतीचा बनलाय. नाशिक पोलिसांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांच्या बनावट वर्क ऑर्डर्स तयार करून अनेक नामांकित कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. विशेष आणि लक्षवेधी बाब म्हणजे या फसवणुकीची माहिती मिळताच स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनीच नाशिकच्या पोलीस आयुक्तांना फोन करून या रॅकेटचा छडा लावण्याचे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिले होते, असा दावा केला जातोय. महाजन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगानं चक्र फिरून काही संशयितांना ताब्यात घेतलं. मात्र पोलीस तपासादरम्यान या फसवणूक प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्यक्तींमध्ये तनय महाजन नावाच्या एका तरुणाचं नाव समोर आलं, जो मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचं बोललं जातंय. नेमका हाच धागा पकडून संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधलाय. महाजन यांनी स्वतः पोलिसात तक्रार देऊन या प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी त्यांच्याच घरातील आणि जवळच्या वर्तुळातील व्यक्ती या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. 27 कोटी रुपयांचे हे कथित कंत्राट आणि बनावट वर्क ऑर्डर प्रकरण या एकाच मोठ्या भ्रष्टाचाराच्या साखळीचा भाग असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला. या 27 कोटींच्या कथित घोटाळ्याचं प्रकरण केवळ नाशिक पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजू लागलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले असून या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत किंवा सीबीआय कडून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. विरोधकांच्या मते जर सत्ताधारी पक्ष स्वतःला साफ आणि पारदर्शक म्हणून घेत असेल तर त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास घाबरू नये. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमधील सर्वच नेत्यांनी गिरीश महाजन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत विरोधकांचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केलाय. भाजप नेत्यांच्या मते विरोधकांकडे महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर आणि विकास कामांवर टीका करण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही. म्हणूनच ते नैराश्यातून वैयक्तिक पातळीवर येऊन नेत्यांच्या कुटुंबावर चिखलफेक करतायत. कुंभमेळ्यासारख्या अत्यंत पवित्र आणि जागतिक पातळीवरील सोहळ्याच्या आयोजनात कोणतीही कसर राहू नये म्हणून सरकार कटिबद्ध असून अशा खोट्या आरोपांमुळे विकासाचा वेग मंदावणार नाही असा विश्वास सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलाय. या आरोप प्रत्यारोपांच्या खेळामुळे नाशिकमध्ये स्थानिक राजकारणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून आगामी काळात हा संघर्ष न्यायालयीन लढाईत तसेच राजकीय आखाड्यात अधिक तीव्रतेने पाहायला मिळणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.